तर आपण आज शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ कंटिन्युअम. कन्सेप्ट ऑफ कंटिन्युअम. तर कन्सेप्ट ऑफ कंटिन्युअम मध्ये थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण म्हणजे मी याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे पहिले. कोणतं अप्रोच आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये घेतो. थर्मोडायनॅमिक्स मध्ये कोणता अप्रोच यूज करायचा आहे हे कंटिन्युअम वरून आपल्याला समजतं. म्हणजेच कधी मॅक्रोस्कोपिक अप्रोच यूज करायचा आणि कधी मायक्रोस्कोपिक अप्रोच यूज करायचं आहे. पूर्ण थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण मॅक्रोस्कोपिक अप्रोचच यूज करणार आहोत. त्यालाच आपण क्लासिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणतो. Continuum principle, we are assuming matter is continuously distributed. No voids and no gaps. समजा आपण एक सिस्टम घेतलं, ठीक आहे. त्याच्यात मॉलिक्युल्स आहेत, अनेक मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामध्ये एक dv व्हॉल्यूम घेतला आणि dm मास घेतला. ठीक आहे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी इज इक्वल टू m बाय v. ओके. मास इंटू व्हॉल्यूम. तर समजा एक छोटा क्लासरूम आहे, त्याच्यामध्ये 5 स्टुडंट आहेत. ठीक आहे. तर 5 स्टुडंट बसले, त्यामध्ये 3 स्टुडंट्स ऍड केले आणि डेन्सिटी वाढेल, डेन्सर होईल तो सिस्टम. सिस्टम डेन्सर होईल. डेन्सर म्हणजे हेवी होईल, वजनाने वजनी होईल. समजलं? आणि त्याच्यामधले सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स काढून टाकले तर हलका होईल. आता पुढचं. ठीक आहे. आता समजा एक क्लासरूम घेतला, 400 जण आहेत, 400 मॉलिक्युल्स आहेत, 400 स्टुडंट्स बसलेत समजा. त्याच्यामध्ये 3 स्टुडंट्स आपण ऍड केले तर काय फरक पडणार आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये डेन्सरपणा जास्त प्रमाणात आपल्याला दिसणार नाही. आणि 5 मॉलिक्युल्स काढून टाकले तरी आपल्याला त्याच्यामध्ये डेन्सरपणा दिसणार नाही. तर त्याचा ग्राफ असा आहे. ठीक आहे. डेन्सिटी dv. ठीक आहे. इथे डेन्सिटी, इथे एका याला कॉन्स्टंट होणार डेन्सिटी. ह्याच्यामध्ये
इथे मायक्रोस्कोपिक अप्रोच यूज केला जातो या साईडला, म्हणजे जिथे डेन्सर कॉन्स्टंट नसते, जिथे डेन्सिटी, तिथे मायक्रोस्कोपिक अप्रोच यूज केला जातो. आणि कॉन्स्टंटच्या पुढे जी यूज केली जाते तिथे मॅक्रोस्कोपिक अप्रोच यूज केला जातो. मॅक्रोस्कोपिक, ठीक आहे. तर यामध्ये 1 मोल इज इक्वल टू 6 into 10 raised to 4 मॉलिक्युल्स असतात. म्हणजेच कन्क्लुजन काय आहे याचं, की खूप रेशिओ असेल, जिथे खूप प्रमाणात मॉलिक्युल्स असतील, तिथे आपण मॅक्रोस्कोपिकचा यूज केला जातो. तिथे कंटिन्युअम कन्सेप्ट यूज होतो. आणि मॅक्रोस्कोपिक जिथे कमी प्रमाणात इंडिव्हिज्युअली ॲनालिसिस केलं जातं, तिथे मायक्रोस्कोपिक यूज केलं जातं. तिथे कंटिन्युअम कन्सेप्ट यूज होत नाही. कंक्लुजन, आपण जिथे कॉन्स्टंट डेन्सिटी यूज करतो, तिथे मॅक्रोस्कोपिक आणि कंटिन्युअम कन्सेप्ट यूज करतो. दुसरं, जिथे डेन्सिटी व्हॅरी होते, तिथे कंटिन्युअम कन्सेप्ट यूज होत नाही. That's it. Thank you.